काला केला. लक्षपूर्वक काय का मी विशेष शब्द वापरतो आता, एवढा ऐका लक्षपूर्वक. ज्ञानोबारायांनी अद्भुत काला केला, विशेष काला केला, अलौकिक काला केला, एक विलक्षण विचक्षण असा काला केला. म्हणून महाराष्ट्र आत्तापर्यंत एक संद राहिला, एक संद राहिला. एकतेची ध्वजा घेऊन महाराष्ट्र एकत्रित चालला, आत्तापर्यंत चालत आहे अजूनही. ज्ञानोबारायांनी काला म्हणजे दोन पदार्थांचं मिश्रण, किंवा आपल्या भाषेत बोलायचं झालं घरच्या भाषेत अनेक पदार्थांचं काही काही माणसं असंच जेवतात. ते एका मोठ्या ठिकाणी घेऊन गेलो जेवायला, म्हणजे जेवायला म्हणजे हॉटेलमध्ये नाही म्हणत मी. आमच्या ते बापूंची कथा होती तिथं इतके मोठे पदार्थ, मग आता ते एक एक खाल्लं पाहिजे. आणि मग काही काही जेवणाचे एवढे नियम आहेत, एक पदार्थ खाल्ला की एक पाणी असतं विशेष, त्याच्यात हात बुडवायचा आणि मग दुसऱ्या पदार्थाला हात लावायचा, पुन्हा त्या पाण्यामध्ये हात बुडवायचं, पुन्हा तिसऱ्या पदार्थाला हात लावायचा, मग त्या पाण्यामध्ये हात. महाराज मग काय 4 वाजेपर्यंत जेवायचं का? एक जण म्हणला एवढं पाण्यात हात बुडवायचं आणि पुन्हा खायचं, त्याच्या कशाला, तेच त्याच्यात टाकून देऊ ना. अख्खे पदार्थात ते पाणी टाकून दिलं, कालवलं, लाबर रे बरकत रे सुरू केलं महाराज. आता ते काय आपण अगा अनेक, मला सांगायचा मुद्दा एवढा, अनेक पदार्थांचं एकत्रीकरण याचं नाव काला आहे. बरोबर आहे. आपल्या दृष्टीने 2 पदार्थाचं एकत्रीकरण म्हणजे काला. इथे दही लायाचा काला आहे. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी अनेकांचं एकत्रीकरण केलं. नाही कळालं माझं, सचिन महाराज माझ्याकडे लक्ष, 1 मिनटं द्या, इथे मला दाद द्या. ज्ञानेश्वर जसं अनेक पदार्थांचं एकत्रीकरण त्याला काला असं म्हणतात, तसं ज्ञानोबारायांनी अनेकांना एकत्रित केलं आणि हा एक ध्वज स्थापन केला. आणि तोच ध्वज म्हणजे भागवत धर्माची ध्वजा. एका ध्वजाखाली, एका ध्वजाच्या छत्राखाली अनेक वर्णातल्या लोकांना एकत्रित आणलं. मग कोण कोण? चोखोबाराय, नामदेवराय, गोरा कुंभार, सावतामाळी, जनाबाई, अरे कबीरदास, कान्होपात्रा, इथपर्यंत मी अनेक मला नाव सांगता येतील, पण मी इथपर्यंत. शेवट इथे कुठं? कान्होपात्रा, एक वेश्येची कन्या, पण तिला आपण आपलंसं केलं, आपल्या छताखाली घेतलं, आपल्या या भागवत धर्माच्या ध्वजाखाली घेतलं आणि सर्व जातीतल्या प्रत्येकांना, सर्वांना संघटित करून आपलं शिष्य नाही बनवलं, मग सर्वांना संतत्व प्राप्त करून जगामध्ये जगमान्यता करून दिली. कुळाचा विचार सहज ऐकू नका बरं का. मी खूप मंथनातले शब्द बोलतोय, एवढं गांभीर्याने ऐका माझं कीर्तन. हे 10-5 जे काय मी बोलालता 1-2 मिनटं. ज्ञानोबारायांनी हा काला केला, याच्यावरती आपण प्रत्येकाने विचार करावा. काय संतांना अभिप्रेत आहे आपल्याकडनं, काय अभिप्रेत आहे? हा काला ज्या महापुरुषांनी कष्ट करून केला, त्या काल्याला जर आपण त्याचा विस्तार एकमेका देवमुखी न करता आपण जर त्याला जर पायी रेंदळीत असेल तर संतांचा एक आपण अपराध करतो. विचार करा याच्यावरती.
काय अभिप्रेत आहे त्यांना, काय त्यांची आपल्याकडनं अपेक्षा काय आहे. भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. ओम नमो. आत्ताच आम्ही गाडीत येताना चर्चा करत होतो 1-2 मिनटं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा आत्मरूपाने तू आमचा सर्वत्र जो आहे ना, ते आत्मस्वरूपात्मक गणेशाला आम्ही वंदन करतो. हा उपक्रम आहे ज्ञानेश्वरीचा. आणि ते ज्ञानेश्वर महाराज शेवटी म्हणतात भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. काय अभिप्रेत आहे आपल्याला. वर्ण कोणी कोणत्याही जातीतला असू द्या, कोणत्याही वर्णातला असू द्या, त्याच्यातलं आत्मस्वरूप जे आहे ते मी आहो, मी आहे असा भाव ठेवा. आणि एकमेकावरती या सुंदर अशा जगतामध्ये आलोत आपण, तर एकमेकावरती प्रेम करा, प्रेम करा. प्रेम देवो भव हे सूत्र वेदाने दिलं असेल, पण त्या वेदातल्या सूत्राचा विस्तार जर कोणी केला असेल तर ते माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी केला. ज्योत से ज्योत जगाते चलो. ज्योत मी तुम्हाला रंजवायसाठी बोलत नाही आहे. काय ज्ञानोबारायांच्या समाधीला वाटत असेल, जेव्हा आपण सुद्धा जेव्हा त्यांनी आपल्यासाठी कुणाची जात पाहिली नाही, कुणाचा वर्ण पाहिला नाही, प्रांतभेद पाहिला नाही, भाषा बघितली नाही. जो जसा आहे तसा माझा आहे, माझा आहे. न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. त्या काळामध्ये आज ही स्थिती आहे. त्या काळात काय क्रांती केली ज्ञानेश्वर महाराजांनी. किती त्रास झाला असेल त्यांना, किती त्रास झाला. जोही त्रास झाला फक्त त्यांच्या या भावनेपोटी झाला त्यांना. सर्वांना माझं हो स्वीकार हा ज्ञानेश्वर महाराजांचा धर्म आहे. स्वीकारा एकमेकाला प्रेमाने. न पाहे याती कुळाचा विचार. सचिन महाराजाच्या पुढे बोलू. गुणदोष याती, गुणदोष याती न विचारी काही. ठाव दिला पायी आपुलिया. गुणही पाहिले नाही आणि दोषही पाहिले नाही. जसा आहे तसा तू माझा आहे. एक वाक्य सांगू. प्रेम करण्यासाठी हिम्मत लागते, हिम्मत. विश्वात्मक अवघाची संसार सुखाचा करीन म्हणण्यासाठी पाठीमागे तप लागतं, सत्य लागतं. ते फक्त ज्ञानेश्वरी पुरतच नाही लिहायचं. माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. हे सर्व अनंत काळ तप केलं ना, त्याची फलश्रुती सर्वांवरती प्रेम करण्याची वृत्ती निर्माण झाली. प्रेम करण्यासाठी हिम्मत लागते. कारण ज्ञानेश्वर महाराज गुण आणि दोष, हो गुणही पाहत नाहीत आणि दोषही पाहत नाहीत, आलेल्यावरती प्रेम करतात. त्याच्यासाठी हिम्मत लागते. आपलं काय, आपण गुण पाहून प्रेम करतो. एक ध्यानात घ्या, गुणवानपण म्हणजे जे कोणी असतील, मी सामूहिकरित्या बोलते, गुण पाहून केल्या जातं त्याला प्रेम म्हणतच नाही. म्हणत नाही. तो प्रेमाभास आहे. जर आपल्या भाषेत बोलायचं झालं तर तो प्रेमाभास आहे. त्याच्यापेक्षा अधिक गुणवान बघितला तर संपले. स्वीकारलं, जग आहे, जग आहे. ऐका ऐका. म्हणून गुण पाहून केल्या जातं ते प्रेम नाही, नाही, नाही. पुढे बोलू. दोष पाहून, आपल्यासाठी बोलतात हा, दोष पाहून. दोष कळाले आणि मग जर प्रेम घडत असेल तर समजून घ्यावं हे खरं प्रेम, हे खरं प्रेम आहे. मी उदाहरणार्थ, ए आई तू तुझ्या, आता मी अजून पुढं 3ऱ्या स्टेपला जातो. तुम्ही तुमच्या, मी एक झाली, दुसरी, आता 3री स्टेप घेतो. गुण पाहून केल्या जातं तो प्रेम नाही, तो प्रेमाभास आहे. दोष कळून केल्या जातं त्याचं नाव आहे प्रेम. पण पुढे आहे का,
गुण आणि दोष याला सोडून सापेक्ष वृत्तीने पुढे केल्या जातं ते आहे प्रेमाची उत्तुंग शिखरता. उदाहरणार्थ, आई, तुम्ही तुमच्या मुलावरती गुण पाहून प्रेम केलं की दोष पाहून? तुमच्या मुलाचे गुण पाहून प्रेम केले की दोष पाहून प्रेम केले? हा, गुण पाहून प्रेम केलं. ऐका आता लक्षपूर्वक, इकडं ऐका माझ्याकडे. तुम्ही तुमच्या मुलावर गुण पाहून प्रेम केलं. हां, मग तुमच्या मुलाने लहानपणी तुमच्या मांडीवरती किती गुण केले? माझं वाक्य कुणालाच कळलं नाही. हां, लहानपणी तुमच्या मुलांनी तुमच्या मांडीवरती किती गुण केले? अरे अरे अरे, मग जाऊ दे, आता घरी गेल्यावर कळलं. मग पुन्हा अजून एकदा बोलतो, लहानपणी तुमच्या मुलांनी तुमच्या मांडीवरती किती गुण केले? मग तिथं दोष आहे, तो दोष आहे लहानपणात. पण तुम्ही मग म्हटलं का, हे आपल्याकडे मन आहे, मांडी काय कापून टाकायची असती का, असं म्हणतात की नाही? मग लहानपणी तुमच्या मुलांनी हे एवढे गुण केले तुमच्या मांडीवर, हे मला सांगायचं होतं. हां, मग तुम्ही तुमच्या मुलाला फेकून दिलं बाजूला? नाही दिलं. मग उलट त्याची सेवा केली, तुम्ही सेवा केली. म्हणून तुम्ही चुकल्या असं नाही, सहज बोलून गेल्या. मी आता पुढचं सांगतो, शास्त्र काय म्हणतं सांगतो ते ऐका. आई ही मुलाचे गुणही पाहत नसते आणि दोषही पाहत नसते. तिचा उपजत आत्मधर्म आहे मुलावरती प्रेम करणं. म्हणून तर ज्ञानेश्वर, आई मुलाचे गुणही पाहत नाही आणि दोषही पाहत नाही. तिचा धर्म आहे उपजत की मुलावरती प्रेम करणं. तसं माझ्या ज्ञानोबारायांचा धर्म आहे उपजत, कुणाचे दोषही पाहायचे नाही, कुणाचे त्यांनी गुणही पाहिले नाहीये. बस ठाव दिला पायी आपली या, ठाव दिला पायी माझं बोट हलतं ना, हे कीर्तनातमध्ये हे हा तुम्ही लोक कधी कधी याला वेगळ्या अंगाने पाहता. लय रडवलं माणसं, रडवायसाठी नाही आहे, आत्ममंथन करण्यासाठी हे विचार आहेत. काय केलं या संतांनी आपल्यासाठी, किती त्रास सहन केला. आज तरीही महाराष्ट्र, माऊली म्हटलं की स्वतःच्या आईबद्दल कधी रडणार नसणारा मनुष्य, माऊली म्हटलं की त्याचे डोळे भरून येतात. का? त्याच्या पाठीमागचं सत्य खूप गहन आहे. आणि ते सत्य हे आहे की त्यांनी प्रत्येकानं आपलंसं केलं. हे बाबा, तुला कोणी नसेल तर मी आहे. हे महाराज लोकांना चांगलं कळतं. आळंदीत असताना
की जेव्हा कोणीच नसतं तेव्हा ज्ञानेश्वर महाराज असतात. हा मी ये तसं आपण पण ऐका. जेव्हा इकडं तुम्ही हातबल होसाल ना सर्व अंगाने, व्यवहारात हातबल व्हा, प्रपंचात हातबल झाले, घ्या प्रपंचाचा व्यवहाराचा अनुभव. आणि कधीतरी आळंदी जा, माऊली हातबल झालो, आता तुमच्या जवळ आलो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तिथून मिळेल आणि तुमच्या समस्येचं निवारणसुद्धा तिथून होईल, निश्चित होईल. फक्त श्रद्धा घेऊन या आळंदीला विश्वासाने या. कारण जगतातलं अद्भुत ऊर्जेचं ठिकाण जर कुठे असेल या जगतामध्ये तर ते अलंकापूर आहे, जिथं चैतन्याचा गाभा बसलेला आहे, कैवल्य तेज त्या ठिकाणी स्थापन आहे. ज्याची तेज गेलेलं आहे त्याने तेज प्राप्त, विचाराचा असो, आचाराचा असो, बुद्धीचा असो, विवेकाचा असो. मी याच्याकडे प्रमाणित एवढ्यासाठी तेच बोलायचं आळंदीत, दुसरं काय बोलायचं. कोणताही हातबलता असो तुमची, विचाराचं तेज गेला असेल तरी तिथे विचाराचा ठेवा ठेवलेला आहे. विवेकाचं तेज गेला असेल तर या तिथे विवेकाचा गाभा बसलेला आहे. कारण ज्ञानेश्वर महाराज, कारण ज्याच्याकडे जे असतं तेच देऊ शकतो. हा नसेल तर काय देईल. ज्ञानेश्वर महाराजाकडे या सर्व गोष्टी परिपूर्ण आहेत. घातला दुकान देती आली यासी, संत उदार उदार भरले अनंत. सर्व काही आपल्याला तिथे भेटेल. विवेक, ज्ञानेश्वर महाराज विवेका सागरा, ज्ञानाच्या सागरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, हो सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, माझ्या ज्ञानेश्वरा. जेही हरवलं असेल ते तुमचं प्राप्त तिथं होईल. मला वाटते म्हणून तर सांगायचं, हरपले आपण ते संता ते पाहता, म्हणोनी वानावे ऐकावे तेची सदा. नुसतं ज्ञानेश्वर महाराजांचा फक्त एका शब्दाला स्पर्श केला मी तर मंडप कीप द सायलेंट. जणू की इथे कीर्तनच पण चालू नाहीये, इतकी शांती आहे. काय एवढी शांती? ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र, ज्ञानेश्वर महाराजांच्या शरणागत आलेला व्यक्ती हा शांतीने भरून जातो, पुष्ट होतो. तुष्टी पुष्टी संतुष्टी त्याला प्राप्त होते. कारण शांती, जीवाला तर शांती पाहिजे, शांती परते नाही सुख. म्हणून शांती, परमाशांती, आत्मशांती. मला बोलायचं झालं तर मी लय बोलू. व्यवहार शांती, विचार शांती, आचार शांती, विवेक शांती प्राप्त करून घ्यायचे असेल तर जावं लागेल ज्ञानेश्वर महाराजाकडे. म्हणून तर मंडपात टाचणी पडली तर आवाज येईल, इतकी शांतता पसरली ज्ञानेश्वर महाराजांच्या फक्त नावाच्या पोटी. त्या कारण त्यांच्याकडे ती शांती आहे. हा ती शांती आहे. शांतीरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, शांतीरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, माय बाप दरोशनी हरी ताप, माय बाप दरोशनी हरी ताप, माय बाप दरोशनी हरी ताप, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा,
वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. जर ते रेड्याच्या मुखातून वेद बोलवत असतील तर आपल्याला काय देणार नाहीयेत हा. आणि तेवढं करून शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. म्हणून तर आपण महाराष्ट्रवासियाने नाही पंढरपूरला जाता आलं तरी चालेल, पण ज्ञानोबारायांकडे गेलंच पाहिजे. भगवंत म्हणतात यात्रे अलंकापुरा येती, ते आवडती विठ्ठला. भगवंताचं प्रिय व्हायचं असेल तर ज्ञानेश्वर महाराजांचा स्वीकार करा. ज्ञानेश्वर महाराजांचा स्वीकार म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा स्वीकार करा. हे मला सांगायचं काल्याच्या संदर्भाने. हां, ज्ञानेश्वर महाराजांचा विचार करायचा म्हणजे आळंदीत यायचं, एखाद्या सप्त्यामध्ये सहभागी व्हायचं, ज्ञानेश्वरी पारायण वगैरे वगैरे करायचं, निघून यायचं, हा पण त्याचा अर्थ आहे. परंतु ज्ञानेश्वर महाराजांचा स्वीकार करायचा म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा स्वीकार करायचा. आणि ज्ञानेश्वर महाराजांचे काय विचार आहेत, ज्ञानेश्वर महाराजांचे काय विचार आहेत, या भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे, हे ज्ञानेश्वर महाराजांचे विचार आहेत. मग भगवंताचं प्रिय व्हायचं असेल तर ज्ञानेश्वर महाराजांच्या या विचाराचा स्वीकार करा. एकमेकावरती या जगतामध्ये आलोत ना आपण, प्रेम करा. जातीभेद, वर्णभेद, आश्रमभेद, प्रांतभेद सर्व सोडून द्या, सर्वाची व्यावृत्ती करून टाका. समोरचा दिसणारा माझा भाऊ आहे, मी याच्यावरती प्रेम करेन. आणि ती जर वृत्ती तयार झाली तर समजून घ्यावं आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला येऊन ज्ञानेश्वर महाराजांचं नाव उजागर करत. आणि जर हे घडत नसेल तर आपण पारमार्थिक म्हणून घेऊन सुद्धा कुठेतरी चुकीच्या मार्गाने चाललोत हे निश्चित ध्यानात घ्या. विठ्ठल विठ्ठल. ठीक आहे, विचार प्रगट करणं माझं काम आहे, स्वीकारायचं का नाही ते तुम्ही, पण स्वीकाराल तर निश्चित शांती मिळेल. आणि ती शांती प्राप्त करून घ्यायसाठी ज्ञानेश्वर महाराजांचे विचार स्वीकारा. जा रे जा अलंकापुरासी. अलंका ती लंका जिथे ईर्ष्या, द्वेष, मत्सर, निंदा भरलेली होती, ती लंका होती. ही अलंका आहे. इथे कुणाचा द्वेष नाही, इथे कुणाची मत्सर नाही, कुणाचा ईर्ष्या नाही, सर्व माझे आहेत. ऊर्ध्व भाव करून या रे बाबांनो, या रे लहान सर्वजण या. आणि असा काला करा, विचारात्मक काला करा, संघटात्मक काला करा आणि जीवनाची शांती प्राप्ती करून घ्या. साधनेची सांगता काल्याने असा हा काला ज्ञानेश्वर महाराजांनी प्रारंभ केला महाराष्ट्रामध्ये. एक वाक्य बोलतो, हे आमच्यासारखे सचिन महाराजांनी रात्री नाही का कंबर बांधून कीर्तन केलं, ते माझ्यापेक्षा गुटगुटीत दिसू लागले. मला रात्री त्यांची ईर्ष्या होत होती थोडी मनात. हा, मी लाईव्ह मुंबईवरून निघलो होतो कार्यक्रम, तिथून निघताना मला ते पाहत होतो, मला ईर्ष्या होत होती त्यांच्यावर.
काय दिसत होते ते. त्यांना म्हटलं आलं हो किती सुंदर दिसत होते. मी म्हटलं गेल्यावर नजर काढावी, कुणाची नजर लागली तर काय सांगता येते. हो बुरी नजर वाले से बचना. हा सौंदर्याला भीती असते म्हणून तर लहानपणी काजळ लावतात का नाही. कारण विकारी दृष्टी, शिकारी दृष्टी, भिकारी दृष्टी, विकारी दृष्टी अशा दृष्टीचे प्रकार सांगितलेत. म्हणून मी वहिनीला आल्यावर म्हटलं थोड्याशा मिरच्या द्या, मला लिंबू द्या एखादं, मी ओवाळून टाकतो म्हटलं. इतकं सुंदर कीर्तन पण केलं आणि सुंदर पण. मग तुमची ईर्ष्या नेमकी कोणती होती. मी तसा कसं काय दिसत नाही याची ईर्ष्या होती मला. माणसाला ईर्ष्याच आहे आणि तुम्ही आताच ते सांगितलं की सोडून द्या. हा विनोदाचा भाग आहे. सुंदर असं कीर्तन रात्री त्यांनी गायलं. मी सर्व पूर्ण कीर्तन इथपर्यंत येत असताना श्रवण केलं. मी मुद्दा हा सांगत होतो. काय सांगत होतो काय आम्हाला काय माहीत सांगत होतो. आता किती 1 मिनटं झाला बघा. आता जर कुणी म्हणलं तुम्ही हे सांगत होते, तुम्ही जर सांगितलं कुणी तर मी 1 रुपया देतो. पण नाही राव, तुम्ही द्या. जर कोणी सांगितलं तर 1 रुपया बक्षीस. मी काय सांगत होतो ते आणि तुम्ही विसरता म्हणूनच आमच्या लोकांचं चाललंय. आमच्या लोकांचं चाललंय. तुम्हाला जर पाठ झाले असते कीर्तन तर किती अवघड होतं आम्हाला. हो देव अशी तुमच्यावर कृपा करू, तुमचं असंच विस्मरण होत राहू. विठ्ठल विठ्ठल. मी ज्ञानेश्वर महाराजांनी अजून पण एक काय क्रांती केली ते सांगत होतो. रात्री महाराजांनी कीर्तन केलं, सुंदर विचार मांडले. एक काळ असा होता की असे विचार प्रक्षेपित करण्याचा अधिकार कुणालाही नव्हता. कुणी कंबर बांधून असं म्हणायचंच नाही. तुकाराम महाराज काय म्हणले आणि ज्ञानेश्वर महाराज काय म्हटले. नव्हता हा अधिकार. हा विशेष अधिकार प्राप्त झाला प्रत्येकाला, प्रत्येक जातीतल्याला. कंबर बांधून तुकाराम महाराज काय म्हटले, ज्ञानेश्वर महाराज काय म्हटले, हजारो समाजांच्या